ढोले पाटील रस्त्यावर हॉटेलच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली। स्लॅबच्या राडारोड्याखाली अडकलेल्या मजुरांना अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं। पुणे स्टेशन परिसरातील ढोले पाटील रस्त्यावर एका हॉटेलच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे। बुधवारी दुपारी काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला। स्लॅबच्या जवळ काम करणारे दोन मजूर राडारोड्याखाली अडकले। या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले। राडारोड्याखाली अडकलेल्या दोन मजुरांना तातडीने बाहेर काढण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन मजुरांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन मजुरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती बन गार्डन पोलिसांनी दिली आहे। आज दुपारी 1:05 आमच्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन आला की रुबी हॉलच्या शेजारी एक हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी एक स्लॅब कोसळलेला आहे। त्यानंतर तातडीने आपल्या 2 अग्निशमन वाहनं आणि एक रेस्क्यू व्हॅन आपण मुख्यालयातून रवाना केली। ज्यावेळी इथे आमचं पथक पोहोचलं त्यावेळी 2 लोक त्या स्लॅबखाली अडकली तशी माहिती मिळाल्यानंतर आमच्याकडे असलेले जे अग्निशमन उपकरणं आहेत, की रेस्क्यू टूल्स आहेत जे आमचे भार असेल किंवा स्प्रेडर असेल, एअर लिफ्टिंग बॅग असेल, असं आम्ही वापरत त्या 2 जवानांना जखमी लोकांना बाहेर काढून तातडीने आपण रुग्णालयात रवाना केलेलं आहे। रुग्णालयातनं आत्ता अशी माहिती आहे की ते दोघंही जण स्टेबल आहेत आणि या निमित्ताने आम्ही असं सांगू की आमच्या जवानांना त्या 2 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। आणि इथे आल्यानंतर अशी माहिती मिळाली की एका हॉटेलच्या रिनोव्हेशनचं काम चालू होतं आणि ते काम सुरू असताना हा स्लॅब कोसळलेला होता। मध्ये कोणी अडकले का? नाही, आत्ता तरी परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे। 2च लोक जखमी आहेत यामध्ये आणि आत्ता तरी असं कोणी अडकल्याची खात्री केली असता कोणी अडकलेले वगैरे या ठिकाणी नाही।